ज्या भावानं आई वडिलांच्या माघारी धाकल्या भावाला जीवापाड जपलं, सगळं सगळं दिलं, प्रसंगी एक किडनी सुद्धा दिली, पण भाऊ मोठा अधिकारी झाला आणि सगळं विसरला. ऍडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या वाटणी या कथासंग्रहातून घेतलेली वाटणी ही कथा दोन भावांच्या नात्यातलं प्रेम, जिव्हाळा, त्याग अधोरेखित करते. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडल्यास नक्की शेअर करा. सकाळची वेळ होती. मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये बसलो होतो. एक पक्षकार आले. त्यांच्या हातात वायरची पिशवी होती. त्यामध्ये बरीच कागदपत्र होती. कागदाचं भेंडोळच होतं. रापलेला चेहरा, वाढलेली दाढी, अंगावर शेतात राबल्याच्या खुणा. कुणाबद्दल तरी प्रचंड राग. समोर एकूण वर्तनावरून घरामध्ये काहीतरी विपरीत घटना घडली असावी असं दिसत होतं. मी त्यांना बसायला सांगितलं. ते समोरच्या खुर्चीत बसले. शेतात राबलेल्या खुणा अंगावर दिसत होत्या. त्यांचं सगळं शरीर काळं पडलं होतं. ते बरेच दिवस कुठल्या तरी तणावात असावेत असं चेहऱ्यावरून तरी वाटत होतं. बोला, काय काम होतं? मी विचारलं. ते म्हणाले, सगळ्याच जमिनीवर स्टे लावायचा आहे. मी कागदपत्र आणलेत. आणखी काय कागद लागतील ते सांगा. किती खर्च येईल ते पण सांगा. त्याने आणलेली कागदपत्र माझ्यासमोर ठेवली. मी ती सर्व कागदपत्र तपासली. त्यांच्याकडून तोंडी माहितीही घेतली. तेव्हा भावाभावांची तक्रार असल्याचं लक्षात आलं. जमीन एकत्र कुटुंबाची आहे का? वडिलोपार्जित आहे का? भावानं अगर त्यांची खरेदी केली आहे का? अशी सर्व चौकशी केली. त्यात अर्धा पाऊण तास गेला. प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मी अजून कागदपत्र पाहतो, त्यांचा अभ्यास करतो आणि तुमची केस कोणत्या कायद्याने दाखल करायची याचा विचार करतो. तुम्ही असं करा, 4 दिवसांनी परत या. ती पिशवी तशीच ठेवून पक्षकार निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी ती पिशवी उघडली. त्यात बरीचशी जुनी पुराणी कागदपत्र होती. जमिनीचे उतारे होते, काही नकाशे होते, खाते उतारे होते, लाईट बिलाच्या पावत्या होत्या, घरपट्टी, पाणीपट्टी भरलेल्या पावत्या होत्या, भावाला पाठवलेली काही जुनी पत्र होती, दवाखान्याची काही बिलं, जुन्या देण्या घेण्याच्या उसनवार पावत्या, काही कर्जाच्या पावत्या, काही कर्जफेड केल्याच्या पावत्या, अशा आणखी बऱ्याच चिट्या चपाट्या होत्या. एक एक करून मी कागद वाचू लागलो. थोड्या वेळात लक्षात आलं की कागदपत्रांची बरीच सरमिसळ असून जमिनीच्या कागदपत्रांसह इतरही बरीच कागदपत्र यामध्ये आहेत. मी जमिनीच्या कागदपत्रांची एक वेगळी फाईल तयार केली. 7-12 खाते उतारे एकत्र केले. घरपट्टी, पाणीपट्टी, इतर बिलं यांची एक वेगळी फाईल बनवली. दोघा भावांमधला जो पत्रव्यवहार होता त्याची एक फाईल बनवली आणि जमिनीच्या कागदपत्रांच्या आधी मी दोघा भावांमधला पत्रव्यवहार वाचू लागलो. एका भावानं दुसऱ्या भावासाठी केलेले कष्ट पानापानावर दिसत होते. भावासाठी केलेला त्यागाचा उत्तम नमुना म्हणजे तो पत्रव्यवहार होता. 4 दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावाबद्दलचा राग अजूनही कमी झालेला नव्हता. डोळे डोळे तांबारलेले होते. कपाळावर आठ्या तशाच होत्या. कालपासून त्यांनी काही खाल्लं नसावं असंही वाटत होतं. कधी एकदा कोर्टात केस घालतोय आणि भावाचा बदला घेतोय असं त्यांना झालं होतं. ते आल्या आल्या बोलायला लागले. साहेब, स्टे लवकर मिळायला पाहिजे. त्याच्या कोल्हापुरातल्या घराला सुद्धा स्टे लागायला पाहिजे. गेले 8-10 दिवस मी झोपलो नाही. काही करून मला स्टे मिळवायचा आहे. मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले. 4 दिवस मी त्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास केला होता. तोंडी माहिती अगोदरच घेतली होती. मला त्यांच्या कौटुंबिक वादाचा पूर्ण अंदाज आला होता. भावाभावांमध्ये कशामुळे अंतर आलं होतं तेही मला समजलं होतं. मग मीच बोलायला सुरुवात केली. मी तुमची सर्व कागदपत्र पाहिली आहेत. त्यातून मला तुमच्या कुटुंबाची बऱ्यापैकी माहिती मिळाली आहे. तुम्ही दोघं भाऊ, एक बहीण, बरोबर ना? त्यांनी होकारार्थी मान हलवली. मग मी पुढे बोलू लागलो. ते शांतपणे ऐकून घेऊ लागले. तुमचे आई वडील लहानपणीच गेले. तुमचे शिक्षण 9वी पास. तुम्ही धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली. भाऊ MA BEd झाला. त्याच्यासाठी तुम्ही रानात लंगोटीवर राबलात.
नेवरादाजीच्या विहिरीवर दगड फोडले, सदाबापूच्या उसात चऱ्या पाडल्या, बापूदादाच्या बागेत खुडा पाडला, रंगानानाच्या शेतात पेंड्या बांधल्या, तुकाबापूंच्या ताली नांगरल्या, आप्पादादांची वाकुरी तोडली, तुकानानांच्या सऱ्या सोडल्या, खाशाबापूंची रताळी खणली. अशी कामं करून अंग काळं पडलं, हातावर घट्ट पडलं. पण तुम्ही भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही. आपला भाऊ शिकतोय याचा तुम्हाला अभिमान होता, जिगर होती, कुटुंबासाठी भावासाठी राबण्याची तयारी होती. आई बापाच्या माघारी प्रपंच करून दाखवण्याची जिद्द होती. एकदा तुमची बहीण शेतात गुरं चारत होते, तुम्ही त्या शेतातलं बाटू काढत होता. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याच्या अवघड जागी शिंग लागलं. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. शेतात दुसरं कुणीही नव्हतं. वाहनाची व्यवस्था नव्हती. जवळ सायकल सुद्धा नव्हती. बोरगावचा दवाखाना 5 मैलाच्या अंतरावर होता. तेव्हा तुम्ही भावाला खांद्यावर घेतलं आणि सरळ बोरगावची वाट धरली. चालून चालून तुम्हाला दम भरत होता, पाय थकत होते. त्यातून हे तुम्ही खांद्यावर टाकलेल्या भावाला अधूनमधून हाक मारत होता, कारण तो बेशुद्ध पडेल याची तुम्हाला भीती वाटत होती. अंगावर रक्त सांडलं होतं, घामाच्या धारा लागल्या होत्या, पण कुठेही न थांबता तुम्ही धावतच राहिलात. त्याला बोरगावला दवाखान्यात नेलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते, अजून अर्धा तास गेला असता तर काहीच उपयोग झाला नसता. तुम्ही वेळेत आलात म्हणूनच हा वाचला. पण तुम्ही भावाला खांद्यावरून आणल्याचं डॉक्टरांना समजल्यावर ते आश्चर्यचकित झाले होते. मुठी एवढा जीव, पण भावाला खांद्यावरून इथपर्यंत आणलं असं म्हणत डॉक्टरांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं, फक्त कळती माया होती. आई बापाच्या माग याचा मीच आई बाप ही भावना होती. तुमचा भाऊ ज्यावेळी BA ला गेला त्यावेळी तुमचा ऊर भरून आला होता. भाऊ शिकणार, घरादाराचं नाव मोठं करणार, गावात तुमचं वजन वाढणार, घराला आणखी इज्जत मिळणार, भाऊ ऑफिसर होणार, मग तुमची गरिबी जाणार, कष्ट संपणार. अशी कितीतरी स्वप्न तुम्ही पाहिली होती. तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागलात. भावाला पैसा कमी पडू द्यायचा नाही, कितीही राबायला लागू दे, अशीच तुमची भावना होती. तुम्ही कष्ट करत होतात. भाऊ शिकत होता. एका वर्गात पास होऊन दुसऱ्या वर्गात जात होता. पण अचानक त्याला किडनीला त्रास सुरू झाला. त्यामुळं त्याचे पाय सुजायचे, पोटात दुखायचे. त्याला रात्रभर झोपच लागायची नाही. त्याच्या शेजारी बसून तुम्हीही जागेच असायचात. तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की एक किडनी निकामी झाली आहे आणि दुसरी कमकुवत आहे. भरपूर दवाखाने केले, औषधं केली, आयुर्वेदिक बघितलं, होमिओपॅथिक बघितलं, बाहेर वशाचं बघितलं, देव देवरशी केले, पण गुण आला नाही. शेवटी डॉक्टरांनी किडनी काढायला सांगितली. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरण्या ताटा भावाची किडनी खराब व्हावी, ज्याला साधं सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, वयही जास्त नाही, कशामुळे झालं असावं? सारं घर दूषित झालं. तुम्ही रात्रभर तळमळत होता, या कुशीवरून त्या कुशीवर, डोळे सताड उघडे. पण भावाला तर वाचवायला हवं. आई वडील असते तर काही वाटलं नसतं, पण आता जबाबदारी माझीच आहे. भावा बहिणींचं कमी जास्त मलाच बघावं लागणार. निम्म्या रात्रीपर्यंत ह्याच विचारात होतात. पहाटे पहाटे कुठं डोळ्याला डोळा लागला. तुम्ही सकाळी उठलात आणि दवाखान्यात गेलात. डॉक्टरांची भेट घेतलीत आणि त्यांना म्हणालात, माझी किडनी बसवता येते का बघा. तेव्हा तुमच्या सर्व तपासण्या झाल्या, भावाच्या तपासण्या अगोदरच झाल्या होत्या. योग असा की तुमची किडनी भावाच्या किडनीशी तंतोतंत जुळली. त्यावर डॉक्टर म्हणाले की तुम्ही संमती दिली तर तुमची किडनी भावाला बसवता येऊ शकते, मग तो वाचू शकतो. तेव्हा तुम्ही काही न बोलता पेपरवर सह्या केल्या आणि पेपर डॉक्टरांकडे देत असताना म्हणालात, डॉक्टर, पण माझा भाऊ यातून पूर्णपणे बरा होईल ना? त्याच्या शिक्षणासाठी मी खूप कष्ट घेतले. माझी बायको आणि माझ्या मुलांकडे सुद्धा मी लक्ष दिलं नाही, कारण तो एकदा ऑफिसर झाला की आमच्या घराला सुख समाधान मिळणार आहे. तेव्हा डॉक्टरांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवला आणि तुमची पाठ थोपटली आणि पेपर्स घेऊन ते निघून गेले. भावासाठी तुम्ही तुमची किडनी दिली. तुम्ही बायकोचं सुद्धा ऐकलं नाही. ती बिचारी तळमळत राहिली. कुंकवाच्या धन्याला कमी जास्त झालं तर लखलखत काळीज घेऊन ती झुरत राहिली. रात्र रात्र जागी राहिली. पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात. भावना एकच होती की भावाला ऑफिसर करायचं. तुम्ही भावाला म्हणालात, ऑफिसर झाल्यावर तुला खूप फिरायचं आहे, नोकरी करायची आहे, तुला आमच्यापेक्षा लय त्रास असणार आहे
आम्ही रानातली माणसं, आम्हाला एक किडनी नसली तरी चालते. तू शिक, खूप मोठा हो, आई वडिलांच्या माग ऑफिसर होऊन आम्हा सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आण. तुमचा भाऊ एम ला गेला, तुम्ही त्याच्यासाठी हॉस्टेल बघितलं, तो हॉस्टेलवर राहायला गेला, तेव्हा देखील सगळा खर्च तुम्हीच पाहत होतात. हवं नको ते बघत होतात, लागेल तेवढा पैसा पुरवत होता. पोट्या पाण्याची आबाळ होऊ नये म्हणून याचीही काळजी घेत होतात. गावात मटण पडलं, डबा नेऊन द्यावा. शेतात कणसं आली, कणसं शिजवून द्यावी. शेंगा आल्या, शेंगा नेऊन द्याव्या. कुठला सण आला तर पुरणपोळ्यांचा डबा घेऊन जावा. घरातून हॉस्टेलचं अंतर 25 किलोमीटर, पण तरीही तुम्ही सायकलनच जातच होता. एकदा धुळवड होती, गावात मटण पडलं होतं. तेव्हा सणासुदीला तुमचा भाऊ घरी आला नव्हता, कारण त्याच्या कॉलेजला सुट्टी दिली नव्हती. मग तुम्ही तुमच्या बायकोला जेवण करायला सांगितलं आणि पहाटेच सायकलला पॅडल मारलं. पहाटेचं झुंजूमुंजू अंधारात सायकल चालवताना तुमच्या पायाला कडं येत होतं. अंतर तुटत नव्हतं, पण तुम्ही सायकल रेटत राहिलात. कोल्हापूरपर्यंत गेला आणि सायकलच पंक्चर झाली. आता काय करायचं, हा प्रश्न उभा राहिला. भावाला सकाळच्या न्याहारीला डबा तर द्यायचा होता. मग तुम्ही सायकल तिथंच एका पान टपरीला लावली आणि डबा हातात घेऊन थेट चालतच सुटलात. भावाचं हॉस्टेल तिथून सुद्धा 8-9 किलोमीटर अंतरावर होतं. तुम्ही तेवढं अंतर पायी चालत गेलात आणि भावाच्या पुढ्यात मटणाचा डबा ठेवलात. तेव्हा कुठं तुमचा जीव शांत झाला. भावाला घासातला घास दिलात, शेतात राबलात, घरात राबलात. हिवाळा नाही, पावसाळा नाही, ऊन नाही, सावली नाही, कशाचाही विचार केला नाही. सगळ्या गावाचा रोजगार केला, पण भावाचं शिक्षण मात्र पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर भाऊ घरी आला. आता त्याला नोकरी लागणार होती. तसा तोही नोकरीच्या शोधात होताच. नोकरी शोधत शोधत तो घरकाम करू लागला, शेतकामात मदत करू लागला. परंतु तुम्ही त्याला इकडची काडी तिकडं करू दिली नाही. तुम्ही त्याला म्हणालात, तू आपलं नोकरीचं बघ, शेतातलं घरातलं माझं मी पाहतो, तू काहीही करू नकोस. एकदा तुला नोकरी लागली की आपल्या पिढीचा उद्धार होईल. भावाच्या नोकरीसाठी शोधाशोध सुरू झाली. काही दिवसातच भावाला नोकरी लागली. तेव्हा तुमचा ऊर भरून आला होता. घरात आनंदाला उधाण आलं होतं. तुमच्या कष्टाचे चीज झालं होतं. गावभर भावाचं कौतुक होत होतं. तेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला म्हणालात, की आता आठवडाभर गवळ्याला दूध घालू नका. दूध साठवून ठेवा. आपल्याला पेढे करायचे. 4-5 दिवसाचं दूध साठवलं. गावातल्या मारवाड्याच्या दुकानातनं साखर आणली आणि तुम्ही आणि तुमची बायको रात्रभर जागलात. दूध आटवलं, त्याचे पेढे तयार केले. अख्ख्या गावाला तुम्ही पेढे वाटले. प्रत्येक जण विचारायचा, कशाचे पेढे? तेव्हा तुम्ही अभिमानाने सांगत होता, की भाऊ नोकरीला लागला, ऑफिसर झाला, त्याचे आहेत हे पेढे. समोर दिसेल त्याला तुम्ही पेढे दिले आणि प्रत्येकाला सांगत होता, भावाला नोकरी लागली, माझा भाऊ ऑफिसर झाला, माझा भाऊ खूप मोठा झाला. आता आमचं दारिद्र्य निघून जाईल. घरावर छत येईल, भाकरीवर चटणी येईल, घराला घरपण येईल, अंगभर कपडा येईल, बायका पोरांना पोटभर मिळेल, पोरांचं शिक्षण होईल, असं म्हणत तुम्ही अख्ख्या गावात आनंदाने फिरत राहिलात. 3 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं. झालं म्हणजे त्यानंच केलं. जिथं नोकरी करत होता, तिथेच त्याला एक मुलगी भेटली. तीही नोकरी करत होती. दोघांचं जमलं. मग त्याने लग्न करायचं ठरवलं. तुम्हाला निरोप नाही की तुमचा विचार नाही. थोरला भाऊ नावालाच. तुम्ही फक्त लग्नाला हजर होता. कुठेतरी मनात पाल चुकचुकली. थोडं वाईटही वाटलं, पण तुम्ही तो विचार बाजूला सारला. कारण कसाही असला तरी सख्खा भाऊ आहे. खूप शिकलाय, अभिमान होता. शिकलेली पोरं असं करतातच. त्यात काय एवढं? उलट भावानं चांगला निर्णय घेतला. त्यानं नोकरीवालीच बायको बघून केली. आता दोघांचा पैसा येईल. आपल्या घरादाराला झोप लागेल. आपल्या कष्टाची त्याला जाणीव आहे. तो बोलून दाखवत नाही, कारण बुजऱ्या स्वभावाचा आहे. पण थोरल्या भावाच्या कष्टाचा खूप विचार करतो. असा विचार करत तुम्ही मनाची आपणच समजूत घातली. भावाला नोकरी लागली. त्याचं लग्नही झालंय. आता तुम्हाला आणि बायकापोरांना सुख लाभणार होतं. तुमच्या कष्टाचं चीज होणार होतं. आतापर्यंत राब राब राबलात घरासाठी, भावासाठी. आता ते बंद होणार होतं. आई वडिलांच्या मागं कुणीच पाठीशी नव्हतं. पण आता भाऊ आला होता. नोकरीवाला भाऊ, अधिकारी भाऊ, पैसावाला भाऊ. कुणाला काहीच कमी पडणार नव्हतं. आतापर्यंत तुम्हाला गावात एकटेपणा जाणवत होता. पण आता तुमच्यात वेगळीच ऊर्जा आली होती. तुमच्या अंगात 12 हत्तींचं बळ आलं होतं. आता चंद्राच्या शीतल प्रकाशानं तुमच्या आयुष्यातला अंधार नाहीसा होणार होता. पण झालं उलटच. लग्न झाल्यापासून भाऊ घरीच येत नव्हता. बोलावलं तर म्हणायचा, मी बायकोला शब्द दिलाय,
आम्ही लग्न करताना तिने वचन घेतले की मी गावातल्या घराकडे जायचं नाही. सण किंवा कार्यक्रम असलं तर हरकत नाही, पण वारंवार मी तिकडे यायचं नाही. घरी पैसा देत नाही. विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे. गेल्या वर्षी त्यानं कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारलं तर म्हणाला कर्ज काढून घेतलाय. भावाला दर महिन्याला 1,00,000 पगार होता. पण गावाकडं तुमच्यासाठी 1 रुपया देत नाही. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी, पण भावानं कधी मुलांसाठी बिस्किट पुडा सुद्धा आणला नाही. कपडे तर लांबची गोष्ट. भावाच्या बायकोच्या अंगावर किलोभर दागिनं, परंतु तुमच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी राहिला नव्हता. तुमच्या बायकोनंही कधी अपेक्षा केली नव्हती. तिलाही वाटलं होतं, की दीर शिकून मोठा होईल, आपल्या घरात सुख आणेल, आपल्या मुलांचं शिक्षण तो पूर्ण करेल. पण तसं काहीच घडलं नाही. सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबून नंतर म्हणालो, आता तुमचं म्हणणं आहे, की त्यानं घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा. म्हणजे त्या मिळकतीमध्ये कुणालाच जाता येऊ नये. त्याला पण आणि तुम्हाला पण. त्यावर ते काकुळतेला येऊन पटकन म्हणाले, "हो बरोबर आहे. त्यासाठीच मी आलोय." मी थोडा वेळ शांत बसलो. तोपर्यंत तेही शांत झाले होते. मी त्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" "मला 2 मुलं आहेत." त्यांनी सांगितलं. "मुलं काय करतात?" "कशीबशी शिकतात. अजून लहान आहेत. 10वी-12वीत शिकत आहेत." त्यावर मी त्यांना म्हणालो, की "तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही." तेव्हा त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ते म्हणाले, "साहेब, भावाला नोकरी लागल्यानंतर भाऊ माझ्या मुलांना शिकवल असं वाटत होतं." मी त्यांच्यावर अवलंबून राहिलो. मी माझ्या मुलांना कधी कपडे घेतले नाहीत, की कधी सहलीला पाठवलं नाही. पण भावाच्या शिक्षणात कधी कसूर केला नाही. त्याला काही कमी पडू दिलं नाही. पण त्यानं धोका दिला. एवढी मोठी गद्दारी मी सहन करू शकत नाही. म्हणून आता त्याला धडा शिकवल्याशिवाय मी शांत राहणार नाही. मी थोडा गप्प बसलो, विचार करत राहिलो. थोडा वेळ असाच गेला आणि मग मी त्यांना म्हणालो, "स्टे लावता येईल. भावानं खरेदी केलेल्या मिळकतीमधला हिस्सा सुद्धा मिळू शकेल. पण पण तुम्ही दिलेली किडनी परत मिळणार नाही. तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्य परत मिळणार नाही. तुम्ही आयुष्याची उमेद घालवली. पोटच्या पोरासारखी भावाची काळजी केली. बायको पोरांकडे दुर्लक्ष केलं. पण त्याला काही कमी पडू दिलं नाही. या सगळ्याची त्याला जाण राहिली नाही. तो कृतघ्न निघाला. तुम्ही त्याच्यासाठी जे केलंय त्याची किंमतच होऊ शकत नाही. तुमचे उपकार या जन्मात फेडायचे ठरवले तरी त्याला ते शक्य नाही. तो नालायक निघाला, अपस्वार्थी निघाला आणि मला वाटते तुम्ही त्याच्यासाठी केलेल्या त्यागापुढे त्याने घेतलेल्या फ्लॅटची किंमत नगण्य आहे. त्याने मिळवलेल्या प्रॉपर्टीची किंमत शून्य आहे. त्याची नियत बदलली. तो लालसेने आंधळा झाला. तो त्याच्या वाटेने गेला. ती वाट फार वाईट आहे. त्या वाटेने जाणाऱ्याचा शेवट चांगला नाही. त्यामुळे मला वाटतं, की तुम्ही देखील त्याच वाटेने जाऊ नये. तो भिकारी निघाला, स्वार्थी निघाला, पण तुम्ही दिलदार होतात. दिलदारच राहा. त्याने घेतलेल्या कवडीमोल फ्लॅटच्या मागे लागू नका. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. उलट मी म्हणेल, की वडिलोपार्जित मिळकतीतला तुमचा हिस्सा तेवढा पेरा. त्याचा हिस्सा पडीकच राहू दे. त्याला सावलीत बसून पैसा मिळतोय. ते दोघंही नवरा-बायको पैसे मिळवत आहेत. कोर्ट कचेरी करताना त्यांना पैसा कमी पडणार नाही. परंतु तुम्ही कष्ट करून उन्हातान्हात राबून पैसे मिळवताय. थोडा विचार करायला हवा. कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा, मोठं करा, त्यांची जिंदगी बनवा. तुम्ही भावासाठी एवढं केलं तर मुलांसाठी का करत नाही? शिकून तुमचा भाऊ बिघडला म्हणून तुमची मुलंही बिघडतील असा विचारही मनात आणू नका. खाली मान घालून ते शांतपणे माझं बोलणं ऐकत होते. नंतर ते खूप अस्वस्थ झाले. थोडा वेळ तसंच बसून राहिले. इकडे तिकडे पाहत राहिले. मग अचानक झटकन उठले. सगळी कागद पिशवीत कोंबले. डोळे पुसत पुसत म्हणाले, "चलतो साहेब." ते निघून गेले. क्षणभर मला चुकल्यासारखं वाटलं. दारात आलेलं गिराईक मी बिनकामाचं परत पाठवलं होतं. निदान नोटीस तरी काढायला हवी होती. 4 रुपये मिळाले असते. आपण उगीचच तत्वज्ञान सांगत बसलो. तो दुसऱ्या वकिलाकडे पण जाऊ शकतो. आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचा हा प्रकार होता. व्यवसाय राहिला बाजूला आणि आपण पक्षकाराला शिकवणी देत बसलो. पण दुसरं मन म्हणत होतं आपण केले ते योग्यच आहे. आपण दिलेला सल्ला त्याला पटो अथवा न पटो, पण तो योग्यच होता. या घटनेला बरेच दिवस लोटले. काही दिवसांनी ती घटना मी विसरूनही गेलो. पुन्हा ते पक्षकारही दिसले नाहीत. मला वाटलं होतं त्या दुसऱ्या वकिलांकडे जातील, पण तेही घडलं नाही. कारण त्यांनी दावा दाखल केला असता तर मला कोर्टात समजू शकला असता. या गोष्टीला 7-8 वर्षे तरी झाले असते.
परवा ते पक्षकार अचानक ऑफिसमध्ये आले. कांजीचे पांढरे शुभ्र परवा ते पक्षकार अचानक ऑफिसमध्ये आले. कांजीचे पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात सोन्याची चेन, 2 बोटात अंगठ्या, हातात कसली तरी पिशवी, बरोबर गोमटा पोरगा, पोराच्या डोळ्याला रेब्यांचा गॉगल, पायात ARC चे शूज, ऍपलचा आयफोन मोबाईल, कपड्यावर द प्रोफेसर परफ्यूम. त्यांनी प्रवेश करताच ऑफिस सुगंधी होऊन गेले. मी त्यांना म्हणालो, या या बसा. आपण काय काम काढलेत? ते खुर्चीत बसता बसता म्हणाले, बसायला आणि कुठल्या कामासाठी आलो नाही साहेब, पेढे द्यायला आलोय. मला आश्चर्य वाटले. तेव्हा ते मुलांकडे बोट दाखवत म्हणाले, हा माझा पोरगा, त्याला MBA केला, शिक्षण पूर्ण झालं, नंतर तो न्यूझीलंडला गेला नोकरीसाठी. तो तिथंच असतो. महिन्याला 12 लाखाचं पॅकेज आहे. भावानं गद्दारी केली आणि मग मी तो नादच सोडला. भावाची वर्षाची कमाई माझं पोरग महिन्याला मिळवते. तिकडून कालच आलाय. एवढ्या वर्षात इंडियात पहिल्यांदा आलाय. मग म्हटलं चला तुमच्याकडे जाऊन येऊ. ते सांगत होते आणि मी ऐकत होतो. आता गावात 3 मजली घर बांधले, होंडाची क्रेटा गाडी घेतली, 8-9 एकर शेत घेतले, 2 विहिरी पाडल्यात, सगळी जमीन बागायत आहे. वर्षाकाठी भरपूर पिकते, काहीच कमी पडत नाही. आम्ही सगळी समाधानी आहोत, अगदी आनंदी. तुम्ही म्हणत होता कोर्ट कचेरीच्या वाट्याला लागू नका. मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली. एवढं सगळं सांगून झाल्यावर त्याने उठून मला पेढा दिला, नमस्कार केला. मुलानंही शेक हँड केला. निरोप घेऊन ते निघू लागले. मला मात्र भरून आलं. हातातला पेढा हातातच राहिला. कथा आवडल्यास नक्की शेअर करा आणि अशाच कथाकथनाच्या व्हिडिओसाठी आपल्या लय भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.